सण आला की गोड पदार्थ आले. म्हणजे जेव्हा सण असतो ते सेलिब्रेशन असतं आणि सेलिब्रेशन म्हटलं की गोड आलं, मे बी थोडंसं फ्राईड फूड पण आलं. पण ते तात्पुरतंच लिमिट झालं पाहिजे. ॲज अ न्यूट्रिशनिस्ट मी म्हणेन की तो सण किंवा तो जो पदार्थ त्या सणाला स्पेशल आहे, जसं की गणपतीचे मोदक आहेत किंवा दिवाळीची चकली आहे, चिवडा आहे. त्यावेळेला अवश्य तुम्ही एन्जॉय केलं पाहिजे. पण तो सण म्हणजे काय, थोडे दिवस असतो. गणपतीचं मे बी 10 दिवस असतं. पण आपण जेव्हा हा सण त्यावेळेस एन्जॉय करतो, तेव्हा तुम्ही ते डेलिकेसीज तेव्हा एन्जॉय करा. पण ते तात्पुरतेच लिमिट करा. त्याच्या पुढे जाऊ नका. असं होतं ना बरेचदा, की दिवाळी आली, आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो आणि मग ते पदार्थ संपेस तोपर्यंत आपण कंटिन्यू करतो. म्हणजे दिवाळी तर होऊन गेली आहे, पण आपण ते गोड पदार्थ जे बनवलेत किंवा फ्राईड जे बनवलंय, ते नंतर सुद्धा कंटिन्यू करतो. तर तसं न करता सणासुदीच्या दिवशी तुम्ही ते गोड एन्जॉय केलं पाहिजे. पुरणपोळी एन्जॉय केली पाहिजे. मोदक एन्जॉय केलाच पाहिजे. कारण तो त्यावेळेसच स्पेशल असतो. पण तो तेवढ्यापुरतंच लिमिट करायचा. ते चुकतं लोकांचं.